नाही, आज मला जे परवा दिवशी शिवसेनेची यादी जाहीर झाली उद्धव बाळासाहेब ठाकरे या गटाची, मग कमीत कमी आपण काही तर प्रोटोकॉल पाळला पाहिजे आणि म्हणून माननीय उद्धव साहेबांचा आशीर्वाद घ्यायला आलो होतो आणि आभार मानायला आलो होतो. आणि त्यामुळे हे आमचं एक प्रकारचं एक नातं आहे. ते नात्याच्या दृष्टिकोनातून आम्ही हे करणार, बाकी काही दुसरं राजकीय नाही. महायुतीने अजूनही उमेदवार संभाजीनगरचा दिलेला नाही आहे. तुमच्या जरी त्या असणार आहेत मात्र महायुतीचा उमेदवार नेमका कोण असणार आहे? नाही, आता ते आव्हानात्मक असेल. त्यांचे भांडणं सुरू झाले भारतीय जनता पार्टी आणि शिंदे गटात की आम्हाला द्या, ते म्हणते आम्हाला द्या. त्यांच्यातच भांडणं चाललं. तुम्हाला कोण वाटतं कोण आव्हानात्मक? नाही, कोणी पण आहे. आव्हानात्मक नाही, जलील आता काहीच नाही आहे. जलील आता काहीच नाही आहे, संपला तो. आणि म्हणून तो परवापासून एकदम असा शांत बसलायचा. परंतु इथे काही असलं तरी आमच्या विरोधक कोणी जरी असलं तर आपण त्या विरोधकाला खूप मोठं समजायचं की नाही आणि त्याला पाडायचं, ही भूमिका करायची. वंचित सोबत नाही आहे, वंचित उमेदवार नाही, वंचित नसले तरी त्या ठिकाणी आमचे बरेच मित्र तिथे आहेत. ते सगळं आम्हाला म्हणजे आमच्याशी चर्चा पण चालू आहे त्यांच्याशी. अंबादास दानवेंची नाराजी नाही, अंबादास दानवे मी हातात हात घेऊन त्या ठिकाणी मी प्रचार करणार. साहेबांचं बोलणं झालं. पण आज सदिच्छा भेट घेताना झालं, तेही झालं. बरोबर होते. नाही, टेलिफोनिक साहेबांशी टेलिफोनिक. जनरली असं असतं की त्या मतदारसंघातली कार्यकारिणी नाही, ते आधी आमची 4-4 घंटे बैठक झाली, त्यामुळे काही प्रश्न नाही. आणि नाही झाली. आता आम्ही दोघंजण एकत्र हातात हात घेऊन काम करणार आणि उद्धव साहेबांना रिझल्ट देणार. संभाजीनगरमध्ये मराठा समाज सुद्धा एक उमेदवार दिले त्यामध्ये नाही, माहीत नाही. मी इकडे आहे. आता मी इकडे, मला काहीच माहीत नाही. मी आता गेल्यानंतर पाहतो काय. जय महाराज. सर्वांना शुभेच्छा. असंच प्रेम ठेवा आणि निवडून येईपर्यंत तुम्ही असंच मला प्रोत्साहन द्या. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.